आणि आता थेट जाऊयात. रोहित पवार यांनी थोड्याच वेळापूर्वी तुकाराम मुंढे यांची भेट घेतली आहे. मुंबईतल्या तुकाराम मुंढे यांच्या एफडीएच्या ऑफिसमध्ये भेट झाली. आता ते माध्यमांशी बोलतात, आपण ऐकूया. ऑफिसला दिलं होतं 21 तारखेला आणि त्याच दिवशी संध्याकाळी तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसली MPSC आयोगाला ते पत्र आणि ते सगळे पुरावे तिथं पाठवले होते आणि तुमच्या लेवलवर तुम्ही निर्णय त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा घ्यावा अशी विनंती केली होती. आज सुद्धा आम्ही जेव्हा चर्चा केली, तुकाराम मुंढे साहेबांचं मत आहे की सिस्टममध्ये म्हणजे सरकारमध्ये जे अधिकारी येतात ते स्पर्धा परीक्षा देऊन पारदर्शक पद्धतीने येणं फार महत्त्वाचं आहे. जर कुठल्याही परीक्षेमध्ये पैसा देऊन नाही तर संपर्कातून एखादा व्यक्ती अधिकारी होत असेल तर उद्या जाऊन सर्वसामान्य लोकांना तो न्याय देऊ शकत नाही. ही भूमिका त्यांची जी आहे आणि आमची जी आहे ती नक्कीच समान आहे. आता आम्ही दिलेलं पत्र ते आयोगापर्यंत पाठवतील अशी आशा या ठिकाणी आम्ही करत आहोत. आत्ता त्यांना भेटल्यानंतर आणि हे जे सर्व विद्यार्थी माझ्याबरोबर आलेले आहेत हा त्यांचा मुद्दा आहे. तिथं हे सर्व विद्यार्थी त्यांच्याशी बोलत होते, चर्चा करत होते. त्यांच्यावर एक विश्वास आहे, अधिकारी म्हणून त्यांचं काम चांगलं आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थी त्यांच्यावर विश्वास ठेवून असतात. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्याशी चर्चा करून या विषयावर बोलणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही करत आलो होतो. आता तुमच्याशी बोलल्यानंतर आम्ही लगेचच MPSC आयोगाकडे त्या ठिकाणी चाललेलो आहोत. आता मगाशी जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो, तुम्ही सगळ्यांनी मिळून एक पत्र हे लोकेश पाटलाचं का उर्फ गौरव पाटील, हा गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील हा तसा एकच व्यक्ती आहे. यांनी हे पत्र जे पाठवलं आयोगाला याची कॉपी तुम्ही आम्हाला दाखवली. मी त्यावेळेस ती बघितली नव्हती. हे सगळं बघितल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की ऋषिकेश गांगर्डे नावाची जी व्यक्ती आहे तो जेव्हा ही कंप्लेन केली होती या पाटलाली, याच्याबरोबरच ऋषिकेश गांगर्डेसुद्धा तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसला आला होता. त्याच्याचबरोबर MPSC आयोगालासुद्धा गेला होता. काही मिनटापूर्वी ऋषिकेश गांगर्डे यांनी एक व्हिडिओ हा टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं लोकेश पाटील उर्फ गौरव पाटील हा त्याचा मित्र आहे, त्याला थोडं धमकवलं, त्याला भीती दाखवली गेली म्हणून त्यांनी हे पत्र देऊन माघार घेतली. पण त्या पत्रामध्ये ऋषिकेश गांगर्डेचे सुद्धा नाव आहे आणि तो एक खरा अर्थाने युवा म्हणून आणि MPSC विद्यार्थ्यांचा विचार करत असल्यामुळे तो त्याच्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यांनी सांगितलं की मी माझी कंप्लेन मागे घेतलेली नाही. आणि हे जर तुम्ही नीट वाचलं याच्यामध्ये फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये तो सांगतोय की महिनाभर मी तपास करत होतो आणि नंतर तो सांगतोय की मी चेष्टा करत होतो. त्यानंतर तो तुकाराम मुंढे साहेबांच्या ऑफिसला आला, हा पाटील लोकेश पाटील का गौरव पाटील जो कोणी आहे, MPSCच्या कार्यालय मुंबईमध्ये आला, बरेच दिवस त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि नंतर म्हणतो की चेष्टा करत होतो. याच्यावर कहर असा झाला आहे की त्यांनी असं लिहिलं आहे की आयोगाची 22 मार्च रोजी सदर प्रश्न टाईप करून 30 प्रश्नपत्रिका मी 20 मार्च रोजी ही पाठवली होती. म्हणजे 22 तारखेला टाईप केलं 20ला पाठवली. कहरच आहे हा, देवापेक्षा मोठा झाला. त्याला टाईम ट्रॅव्हल करता येतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि याच्यात तो स्वतः म्हणतो की याच्यामध्ये काही पेपर प्रश्नपत्रिका असलेल्या याच्यामध्ये काही प्रश्न हे मॅच झालेले आहेत. आमचं हेच म्हणणं आहे ना, जो क्लासेसचा प्रश्नपत्रिका होत्या त्यातल्या 100पैकी 90 प्रश्न हे आयोगाच्या प्रश्नाला मॅच झाले. हाच तर आमचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. हे काय आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आमच्यासाठी प्रश्न हा महत्त्वाचा आहे की या युवांना आता जी शंका वाटायला लागली आहे की MPSCचा पेपर हा फुटू शकतो, त्या शंकेचं निरसन होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून आता आम्ही सर्वजण भेटण्यासाठी आयोगाकडे चाललेलो आहोत. आयोगामध्ये कोण आम्हाला भेटेल हे आम्हाला आत्ता सांगता येणार नाही, पण पुढच्या 45 मिनिटापर्यंत आम्ही आयोगाला नक्कीच त्या ठिकाणी पोहोचू. ज्या कौटिल्यवर तुम्ही आरोप केले होते त्या संस्थेचा जो चालक आहे ज्याच्यावर तुम्ही आरोप केले तर असं म्हणणं रोहित पवार आमच्यावर खोटे आरोप करतात असं काही नाही आहे किंवा त्यांनी ते सिद्ध करतात. तक्रार देखील खोटी असल्याचं आता समोर आलं. आता तक्रार हीच आहे ना. आता ऋषिकेश पाटील आणि गौरव पाटील आणि लोकेश पाटील हे असं नाव दिलेलं आहे, पण ऋषिकेश गांगर्डे हा सुद्धा तक्रार करणारा व्यक्ती आहे ना. या माणसाबरोबर ऋषिकेश गांगर्डेसोबत तक्रार केली होती
तो म्हणतो मी तक्रार मागे घेणार नाही, कारण त्याला माहिती आहे युवा कधी घाबरत नसतो. युवाली गेल्या काही दिवसांमध्ये काय संघर्ष केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ऋषिकेश न घाबरणारा व्यक्ती त्याला व्हिडिओ केलेला आहे, मी तक्रार मागे घेत नाही. त्यामुळे मग आयोगाला हेच पत्र दाखवून आमचा टाईम वेस्ट न करता जो ऋषिकेश गांगर्डे आहे, नाही तर आता आम्ही जी कंप्लेंट करत आहोत हे सगळे जे विद्यार्थी आहेत त्याच्यातलेच त्यांच्यावर इम्पॅक्ट आलेले, नाही तर त्यांच्या मित्रांवर, मैत्रिणींवर, बहिणींवर अन्याय झालेला आहे. हे लोक त्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तिथं लढत आहेत आणि आम्ही त्यांना फक्त पाठिंबा तिथं देत आहोत. म्हणताय का की एमपीएससी हे सगळं दबाव तंत्राचा वापर करते, कारण जो व्यक्ती एमपीएससीला क्लीन चिट देतोय तोच व्यक्ती आधी तक्रार करतो आणि एमपीएससीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. त्यामुळे आता एमपीएससी अडचणीत येते हे लक्षात कोणाकडनं तरी दबाव 100% आणला गेला आहे. याच्या आधी जेव्हा आयोगाशी काही विद्यार्थी बोलण्यासाठी गेले त्यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं, जर तुम्ही वेगळ्या पद्धतीची काही तक्रार करत असाल, वेगळंच काही भूमिका घेणार असेल तर तुमच्यावरच आम्ही कारवाई करू, अशी सुद्धा अप्रत्यक्षपणे धमकी दिली असं आम्हाला कळतं आहे. आता याच्याच बरोबर आपण जर बघितलं, आणि हे आम्हाला कोणाकडनं कळलं तर एक व्यक्ती जो या लोकेश पाटलाच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी होता, लोकेश पाटलालीच सांगितलं की अशी आम्हाला धमकी दिली आणि लोकेश पाटीलच आता माघार घेत असतील. आणि ऋषिकेश गांगर्डेली स्पष्टपणे आज त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लोकेश पाटलावर नाही तर गौरव पाटलावर तिथं दबाव आहे. त्यामुळे दबाव कोणतरी 100% तिथं टाकतंय. आणि ते जे काही नंदुरबारचा क्लास आहे, तो नंदुरबारचा क्लास हा पाटलाचा कोण, तो पाटील कुठल्या गावचा पाटील हे आम्हाला तरी त्या ठिकाणी माहीत नाही. योगायोगाने ज्या उमेदवाराचा पेपर, ज्या उमेदवाराने हा पेपर शेअर केला, तो जो कोणी उमेदवार नाही तर ती उमेदवार जे कोणी असेल ती स्वतः नंदुरबारची, नाही तर तो नंदुरबारचा, आणि हा पाटीलसुद्धा नंदुरबारचा, हा क्लाससुद्धा नंदुरबारचा. हा पाटील म्हणजे हा पाटील नाही, नंदुरबारच्या क्लासचा जो प्रमुख आहे तो नंदुरबारचा आहे. आणि हे जो याच्यामध्ये ज्यांनी पेपर शेअर केला आहे ते सुद्धा जे 6व्या नंबरला निवडून आलेले आहेत, नाही तर त्यांचं 7व्या नंबरला त्यांचा नंबर लागलेला आहे, ते सुद्धा नंदुरबारचे. त्यामुळे कुठं ना कुठे ते काय ना काय लिंक काय ना. एक प्रश्न असेल, एक मिनिटं. अन्न व औषध प्रशासनावरती तुकाराम मुंढेंना मोठा झटका आहे, कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून एफडीएच्या कारवाईला स्थगिती दिलेली आहे. दूध आणि ज्या आहेत त्यामुळे तक्रार करणाऱ्यांनाच धमकावलं गेलं आहे अशा प्रकारचा संशय आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लोकेश पाटलांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव होता. ऋषिकेश गांगुर्डे मात्र तक्रार मागे न घेण्यावर ठाम आहे. आणि आता आजच काही झालं तरी MPSCच्या आयोगातल्या सदस्यांची MPSCच्या आयोगाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. पाहूयात ते काय म्हणतायत. तरी रोहित पवार यांनी तुकाराम मुंढे यांना भेटल्यानंतर म्हटलं आहे. ज्यानं या सगळ्या संदर्भात सुरुवातीला तक्रार केली होती त्या ऋषिकेश गांगुर्डेसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं. पाहूया. नीट परीक्षेनंतर आता MPSCचा औषध निरीक्षकांचा पेपर फुटल्याचं देखील आता समोर येत आहे. तक्रारदार जे आहेत ऋषिकेश गांगुर्डे ते आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगताल, तुम्हाला हे कसं कळलं की पेपर फुटलेला आहे? अगोदर काय झालं होतं, अगोदर असं झालं होतं, आपण पोस्ट केली होती की इंटरव्ह्यूला त्यांनी जे विद्यार्थी सिलेक्ट केले ते त्यांचे मार्क्स नाही दाखवले होते, फक्त कॅटेगरी वाईज लिस्ट लावली होती. त्यानंतर मग आपण पोस्ट केला होतो. गौरव पाटील दुसरा तक्रारदार त्याने मला संपर्क केला, त्याने माझ्यासोबत ते प्रूफ शेअर केले आणि त्याने माझ्याकडे संपर्क करायचे एक दिवस अगोदर MPSC आयोग आणि FDA ऑफिसला मेल केला होता. त्यांनी FDA ऑफिसमधून मग 24 तारखेला 11 वाजता समक्ष असा मेल आलेला होता. आपल्याकडे त्याची प्रिंट आहे. आपण तिथं जाऊन निवेदन दिले, प्रूफ दिले. तिथून आपण MPSC ऑफिसला 24 जुलैला संध्याकाळी 6:15 वाजता गेलो होतो. आपण तिथं अवर सचिव A लिंडवे सर त्यांच्याकडे दोघांनी पण लेखी तक्रार दिलेली आहे. फक्त त्याची पोच घ्यायला 6 वाजता ते पोच देणारे जाता म्हणून पोच दिली नव्हती. ते म्हटले होते की सोमवारी आम्ही पोच पाठवून देऊ. आता तुमचे जे जोडीदार आहेत ज्यांनी तक्रार तुमच्याबरोबर दाखल केली त्यांनी आता ती कुठेतरी मागं घेतल्याचं समोर येते. काय म्हणणे तुमचं? त्यांच्यावर दबाव आहे, कारण काल सकाळी त्याचे वडील नंदुरबारवरून 5:15 वाजता आले होते. ते सांगत होते आम्हाला तिथं राहायचंय वगैरे वगैरे. तर पण मग मी तक्रार मागे घेतलेली नाही. तुमच्यावर जर असा काही दबाव आला तर तुम्ही पुढे तक्रार मागे वगैरे घेणार? नाही, मी तक्रार मागे घेणार नाही. महाराष्ट्रातल्या 40 ते 50 हजार विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. असे पेपर फुटून जर जे महाराष्ट्राला असे भ्रष्टाचारी अधिकारी मिळणार असतील तर ते
चांगलं नाहीये महाराष्ट्र राज्यासाठी. आता तुमची प्रमुख मागणी काय राहणार आहे? प्रमुख मागणी अशी आहे की जे पेपर गौरवने जे पुरावे दिले त्या क्लास चालक आणि विद्यार्थी त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी व्हावी आणि ते कोणाकोणाला पेपर देण्यात आला आणि त्याच्यात त्याने लिहिलेला एक तक्रार अर्ज मागमध्ये की तो क्लासचा गेस्ट पेपर होता. जर गेस्ट पेपर क्लासचा होता तर त्यामध्ये आपल्या मेन प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 90 प्रश्न सेम आले आहेत आणि त्याचे ऑप्शन सुद्धा सेम आलेत, ऑप्शनचे नंबर सुद्धा सेम आलेले आहेत. एवढं सगळं एक तर त्याचा अर्थ असा की तो क्लासवाला आयोगामध्ये पेपर सेट करण्यासाठी असेल किंवा मग त्या पेपर सेट करणाऱ्यांनी त्याला गेस्ट पेपरच्या नावाखाली दिलेला असेल. याची आपली सरकारकडे मागणी आहे. आता यामध्ये राजकीय नेते देखील उतरलेले आहेत आणि ते देखील या बाबत आवाज उठवतात, त्यावर काय म्हणणं आहे? ते चांगलंच आहे, कारण आमची सरकारला मागणी आहे. आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही, ते राजकीय माध्यमातून पोहोचतं. आमची एकच मागणी कसा पण पोहोचो, फक्त न्याय महाराष्ट्रातले MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आता जे नीट पेपर फुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आता या MPSCच्या पेपरची देखील पुढे येते, माहिती पुढे येते. तर मग आता यावेळेस तुम्ही सरकारकडे काय मागणी आहे? आता सरकारकडे हीच मागणी आहे, लवकरात लवकर ते क्लास चालक आणि ते जे कोण विद्यार्थी असतील सस्पेक्ट त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करावी. नाहीतर मग आता जसं नीटमध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तसं बी फार्मसी किंवा MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची सरकारने आत्महत्या करण्यासाठी वाट बघावी नाही. त्याच्या अगोदरच काय असेल ते कठोरात कठोर निर्णय घेण्यात यावे. माझी सरकारला आणि MPSC आयोगाला विनंती आहे. नक्कीच एकंदरीतच क्लास चालक आणि विद्यार्थ्यांच्या मोबाईलचे फॉरेन्सिक तपासणी करावी अशी मागणी ऋषिकेश गांगुर्डे यांनी केलेली आहे. प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर.